नमस्कार. आज आपण एका रात्रीमध्ये 1 ते 1.5 इंच मटकीला मोड कसे आणावेत याची रेसिपी पाहणार आहोत. याआधी मी एक रेसिपी अपलोड केली होती, पण आता आपले नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी ही रेसिपी मी पुन्हा बनवत आहे. तर चला पाहूया मटकीला मोड कसे आणायचे. व्हिडिओ डिटेलमध्ये आहे त्यामुळे थोडी मोठी झालेली आहे. घरोघरी मटकीला वेगवेगळ्या प्रकारे मोड आणले जातात. बऱ्याच जणांचे ते छान लांब येतीलही, पण काही वेळा काय होतं की मटकी चिकट होते, मटकीला हवे तसे कोंब येत नाहीत, मटकीला वेगळ्या प्रकारचा वास येतो आणि मग बाजारातूनच मोड आलेली मटकी विकत आणणं पसंत केलं जातं. तर या प्रकाराने जर तुम्ही मटकी भिजवली तर मटकीला बिलकुल वास येणार नाही आणि ही मटकी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात 15 दिवस छान राहू शकते. फक्त तुम्हाला मटकी भिजवायच्या वेळी 1 मिनिट आणि नंतर 1 मिनिट असे 2 मिनिट द्यायचे आहेत आणि मग खात्रीशीर 100% कोंब येणारी मटकी तयार होते. तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. तशी रेसिपी म्हणता येणार नाही, ही एक प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर मी ज्या प्रकारे मोड आणते त्या प्रकारे मी इथे दाखवणार आहे. असे मटकीला मोड आलेले असतील तर त्यापासून तुम्ही उसळ, रसाभाजी किंवा मटकी फ्राय करू शकता. प्रोटीन डाएट करणाऱ्यांसाठी हेल्दी ऑप्शन आहे. फक्त अशी भिजवलेली मटकी खाल्ली तरीही खूप वेळ भूक लागत नाही. तर चला मग मटकीला कोंब कसे आणायचे किंवा मोड कसे आणायचे हे पाहू. एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आणि 1 वाटी मटकी घेतलेली आहे. ही मटकी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. मटकी आणताना चांगल्या क्वालिटीचे आणा. त्याला होल पडलेले किंवा त्याला कीड लागलेली बिलकुल आणू नका, कारण अशा मटकीला कोंब येत नाहीत आणि त्या मटकीमुळे बाकीची मटकी काही असते ती सडून जाते. तर अशा प्रकारे मटकी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि काही कचरा वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून मग झाकून ठेवायचं. आता ही मटकी कमीत कमी 6 ते 8 तासासाठी झाकून ठेवायची आहे. थंडीत किंवा पावसाळ्यात मटकी भिजवायचं असेल तेव्हा पाणी कोमट करून घ्यायचं आणि मग त्या पाण्यामध्ये भिजत घालायची, म्हणजे मटकी लवकर भिजते आणि कोंब लवकर येतात. आता 6 ते 8 तासानंतर पहा, अशा प्रकारे मटकी फुगलेली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असेल मटकी अगदी फुटलेली आहे. म्हणजे उन्हाळ्यात असेल तर उन्हाळ्यात 6 तास भिजवा आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात असेल तर 8 ते 10 तास भिजवा, म्हणजे रात्री मटकी भिजत टाकायची. इथे महत्त्वाची टिपमध्ये मटकी छानपैकी भिजलेली असेल तर त्याला कोंब चांगले येतात किंवा मोड छान येतात. ही मटकी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. जर अशाच पाण्यात आपण मटकी ठेवली किंवा फक्त एकदाच पाणी काढलं तर मटकीला वेगळ्या प्रकारचा वास येऊ शकतो आणि मटकी चिकट होते. म्हणून ही मटकी मी पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता एक कढई ठेवली. कढईमध्ये अशा प्रकारची चाळण असते. चाळणीवर ठेवा किंवा कपड्यामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता, पण चाळणीवरती ठेवणं अधिक सोपं जातं. तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्येही बांधून ठेवू शकता, पण कपड्यामधील मोड काढताना थोडे तुटतात, म्हणून चाळणीवरती मोड आणणं अधिक सोयीस्कर असतं. अशी चाळण सर्वांकडे असते. मटकी चाळणीवर टाकल्यानंतर 10 मिनिट झालेली आहेत आणि 10 मिनिटामध्ये याच्यातील पाणी पूर्णपणे पहा कढईमध्ये आलेलं आहे. अगदी कोरडी करायची नाही, थोडासा ओलावा मटकीमध्ये असला पाहिजे. चाळण कढईमध्ये बसेल एवढी मोठी कढई घेतलेली आहे. त्यावरती नॅपकिनची घडी ठेवली, त्यानंतर डिश ठेवली आणि मग त्यावरती मटकी टाकून घेतलेली चाळण ठेवली. वरून पुन्हा नॅपकिनने घट्ट पॅक करून घेतलं, जेणेकरून बाहेरची हवा आत जाणार नाही आणि आतमध्ये उबदार वातावरण निर्माण होईल. आणि त्यानंतर त्यावरती घट्ट झाकण बंद करून ठेवलं आणि ही कढई गॅसच्या बाजूला ठेवली, म्हणजे स्वयंपाक बनवत असताना उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे मटकीला उबदार वातावरण मिळून लवकर कोंब येतील. किंवा जाड कपड्यात गुंडाळून उबदार ठिकाणी ठेवू शकता. दुसरी पद्धत पाहू. आता मी काही मटकी काढून ठेवलेली आहे त्याच्यामधली. तर 1 वाटी मटकी मी स्ट्रेनरवरती टाकलेली आहे. याच्यातलंही पाणी निघालेलं आहे. स्ट्रेनर पातेल्यामध्ये बसेल असं पातेलं घेतलेलं आहे. आता मटकी त्यामध्ये टाकून घेतली. स्ट्रेनर आणि पातेले यामध्ये थोडीशी जागा राहील असं पातेलं घेतलेलं आहे आणि कॉटनने घट्ट बांधून घेतलं. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवणार आहे. तुम्हाला जे योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मटकीला कोंब आणू शकता. आता हे दोन्हीही भांडी मी 8 ते 10 तासासाठी ठेवून दिली आणि संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी पहा 8 तासानंतर जे झाकण ठेवलेलं होतं ते काढलं तर त्याला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. अशा प्रकारे पहा, म्हणजे आतमध्ये ऊब निर्माण झालेली आहे. वरचं कॉटन काढून घेतलं
आणि पहा किती छान प्रकारे कोंब आलेले आहेत। अगदी 1 ते 1.5 इंच कोंब आलेले आहेत आणि एकदम कोरडे झालेले, कुठेही चिकटपणा नाही। आणि मटकीला कोंब पहा 1 ते 1.5 इंच आलेले आहेत आणि सर्व मटकीला एकसारखे कोंब आलेले आहेत। आता स्टेनर मध्ये जे आपण कोंब आणायला ठेवलेले ते कोंब सुद्धा पहा किती छान आलेले आहेत, अगदी स्टेनरच्या बाहेर आलेले आहेत आणि हेही कोंब 1 ते 1.5 इंच आलेले आहेत। दोन्ही पद्धतीने आपण मटकीला कोंब आणलेले आहेत। यातली तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल, सोपी वाटेल, ती कोणत्याही पद्धतीने तुम्ही मटकीला कोंब आणू शकता। आता ह्याच्यातील बघा स्टेनर मधील कोंब असतात ना, काढताना थोडेसे तुटतात आणि जे चाळणीवरती आपण कोंब आणलेले आहेत ते अगदी इझिली निघतात। जशी मार्केटमध्ये मोड आलेली मटकी मिळते त्याचप्रमाणे आपण घरी मटकीला मोड आणून मटकी बनवलेली आहे आणि तेही कमी खर्चामध्ये। 1 वाटी मटकीमध्ये जवळजवळ 6 वाट्या मटकी बनते। मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मोजूनही दाखवलेलं आहे। ही मोड आलेली मटकी नॉर्मल टेम्परेचरला 2 दिवस राहू शकते, म्हणजे फ्रीजच्या बाहेर 2 दिवस छान राहू शकते। फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये 15 दिवसही ही मटकी छान राहते। घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि स्वच्छतेने काळजी घेतलेली मटकी अशा प्रकारे तयार झालेली आहे। तर रेसिपीप्रमाणे एकदा तरी मटकीला मोड आणून पहा। व्हिडिओ उपयोगी वाटल्यास नातेवाईक, शेजापाजारी यांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।